नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो. तर मित्रांनो, आत्ताच 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न झालेली आहे आणि आतापर्यंत तुम्ही सगळे व्हिडिओ पण बघितलेत, पुण्यातले, सोलापुरातले, बरोबर का? तर आता ह्या दोन्हीकडनं मी व्हिडिओ बघितलं, म्हणजे व्हिडिओ नाही, तर दोन्ही जयंती मी बघितलं. तर दोन्हीकडे खूप जल्लोषात साजरा करण्यात आलेलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. आणि सोलापुरातलंही खूप मोठं जयंती म्हणून असं सगळीकडे म्हणलं जातं. तर मला पण तसंच वाटतं. तर पण मला एक प्रश्न पडला, की मला वाटतं पण माझ्या आपल्या YouTubeच्या बाकीच्यांना सगळ्यांच्या माझे व्ह्यूअर्स म्हणा म्हणजे बाकीच्यांना सगळ्याला पण तसं वाटतं का? त्यासाठी आज मला हे व्हिडिओ करावं वाटलं. म्हणून मी आता तुम्हाला हे चॅलेंजिंग असणार आहे तुमच्यासाठी मित्रांनो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. कारण आता मी तुम्हाला पुण्यातील जे विश्रांतवाडी म्हणा जे काही फेमस ठिकाण आहेत तिथले व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आता या व्हिडिओमध्ये. ते व्हिडिओ ते पण व्हिडिओ बघा आणि सोलापुरातली पण झालेली जयंती हे दोन्ही बघा. कारण दोन्हीमध्ये 8 दिवसाचा डिफरन्स आहे, 7 दिवसाचा डिफरन्स आहे. कारण इथं पुण्यामध्ये ना 14 तारखेला पूर्णपणे संपतं, म्हणजे त्याच दिवशी जयंती असते, मिरवणूक पण त्याच दिवशी असते. पण तसं सोलापुरात नसतं. सोलापुरात 14 तारखेला स्थापना करतात डॉक्टर बाबासाहेबांची. म्हणजे असे मंडप वगैरे घालून गाजवात वगैरे करून बसवतात. मंडप वगैरे असतो आणि तिथून 8 दिवसांनी म्हणजे नेक्स्ट संडे जो असतो ते. तर म्हणून असं या दोन्हीचा थोडा फरक असल्यामुळे ना आधी मी इकडून शूट केलं होतं. नंतर मग सोलापूरला खास भीम जयंतीचा मिरवणूकची शूट करण्यासाठीच गेलो होतो, ब्लॉग बनवण्यासाठीच. तर आता हे दोन्हीमध्ये मला कन्फ्यूज पडल्यामुळे मी तुम्हाला आता विचारणार आहे, की कुठलं बेटर आहे मिरवणुकीत, कुठलं जास्त जल्लोषात मिरवणूक केलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर मित्रांनो, आता तुम्हाला एक एक करून आधी तुम्हाला पुण्यातील दाखवतो, मग त्यानंतर परत सोलापुराची जयंती दाखवतो तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. हे दोन्ही तुम्ही बघा पूर्णपणे व्हिडिओ आणि त्यानंतर मला तुम्ही डिसाईड करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कुठलं आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मला कळणार नाही, तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही की कुठलं चांगलं आहे आणि मला माझं पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तर त्यामुळे तुम्ही लास्टवर नक्की बघा. चला तर मग मी तुम्हाला एक एक व्हिडिओ करून दाखवतो. आधी तुम्हाला दाखवतो पुण्यातील जेवढं काही व्हिडिओ माझ्याकडे आहेत मी शूट केलेलं, ते सगळे व्हिडिओ तुम्हाला आता थोडक्यात थोडक्यात दाखवतो. त्यानंतर सोलापूरचं दाखवतो. मग मला नक्की सांगा.
तर मित्रांनो, तुम्ही आता दोन्ही व्हिडिओ बघितलेत, पुण्यातले आणि सोलापुरातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किती मोठ्या जल्लोषात करण्यात आलेली आहे दोन्ही साईडला. तर आता या तुम्ही दोन्हीकडचे जे जयंती हे बघितलं मिरवणूक, तर आता मला कमेंट करून नक्की सांगणारच आहात. आता कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा दोन्ही व्हिडिओ. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि ऑल टाईपचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर असणार आहेत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा, कारण तुम्हाला 4 चॅनल सबस्क्राईब करायची गरज नाही. एकच चॅनल सबस्क्राईब करा, जे की सगळ्या टाईपचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर असणार आहे, फक्त टेक सोडून. इन्फॉर्मेशन आणि टेक्निकलचं साईड असलेलं, कारण आपल्याला ते माहिती नाही, ते आपण नाही व्हिडिओ बनवत. बाकीचे तुम्हाला फेस्टिवल म्हणा, कुठलेही असू दे, कुठल्याही प्रकारचे फूड म्हणा, ट्रॅव्हलिंग म्हणा, फेस्टिवल म्हणा, जयंती म्हणा, या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर असणार आहे. तर म्हणून आपल्याला सगळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे चॅनलला सबस्क्राईब करण्यापेक्षा आपली एकच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, आणि तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे. तर चला मात्र मित्रांनो, मी तुमच्या कमेंटच्या वाट बघतोय. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्यामुळे धन्यवाद मित्रांनो. आभार आहे. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओसाठी.